नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 11 मधील ओवी 507 ते ओवी 518च्या सहवासामध्ये आपण जाऊया. अर्जुन, भगवंताला सर्व देव, मनुष्य, सिद्ध, किन्नर, संपूर्ण सजीव निर्जीव सृष्टी नमस्कार करताना बघतोय. त्याचबरोबर महाभयानी सर्व तमोगुणी राक्षस दश दिशांना पळताना बघतोय. या भगवंताच्या रूपाची स्तुती करताना पुढे अर्जुन म्हणतोय, एथगा कवणा कारणा राक्षस हे नारायणा, न लगतीची चरणा पळते जाहले. हे भगवंता, कुठल्या कारणामुळे हे राक्षस न लगतीची चरणा, तुझ्या चरणाला नतमस्तक न होताच, नमस्कार न करताच पळून गेले? सगळीकडं पळतायत, काय कारण? आणि हे तोते काही पुसावे, हे कारण काय हे आम्ही तुला कशाला विचारावं? आणि हे तूते काही पुसावे ये तुलाले, आम्हासिही जाणवे, तरी सूर्योदयी राहावे कैसे नितमे. भगवंता, सूर्योदय झाल्यानंतर अंधाराने कसं राहावं हे आम्हालाही माहिती आहे. त्यामुळे तू प्रगट झाल्यावर राक्षस दश दिशांना पळून जातायत, त्याचं कारण काय हे तुला विचारायचं काहीच प्रयोजन नाही. तू स्वप्रकाशाचा आगरू, तू स्वप्रकाशाचा आगरू आणि जाहाला आहासी गोचरू, म्हणोनिया निशाचरा केरू फिटला सहजे. माऊली हो, अर्जुन भगवंताचं हे वर्णन करतोय, स्तुती करतोय, परंतु आपणही या भगवंताच्या ठिकाणी आपल्या आराध्य देवतेलाच धरावं आणि त्यालाही मनोमन हेच म्हणावं, तू स्वप्रकाशाचा आगरू आणि जाहाला हासी गोचरू, म्हणून या निशाचरा केरू फिटला सहजे. हे भगवंता, तू तर स्वयंप्रकाशाचं आगर म्हणजे साक्षात कोठार आहेस आणि तो तू आम्हाला सगुण रूपाने प्रत्यक्षात दृष्टीस पडलाय. आम्ही तुला बघू शकतोय आणि असा तू असल्यामुळेच हे जे निशाचर रूपी राक्षस अर्थात अज्ञान रूपी अंधकार रूपी जे राक्षस, त्याला केर म्हटलेलं आहे, तो केर सहजच नाहीसा झाला. म्हणून या निशाचरा केरू फिटला सहजे. हे येतुले दिवस आम्हा काही नेणवेची श्रीरामा, आता देखतसो महिमा गंभीर तुझा. ज्ञानोबारायांनी या ठिकाणी भगवंताचा श्रीरामा म्हणून उल्लेख केलेला आहे. अर्जुनाची भावना व्यक्त करताना ते म्हणतायत, हे श्रीरामा, हा तुझा महिमा आम्ही इतके दिवस जाणत नव्हतो, पण असा हा तुझा सखोल अमर्याद असा जो महिमा आहे तो मात्र आता आमच्या दृष्टीस पडलाय. जेथुनी नाना सृष्टीची या बोळी, पसरती भूतग्रामाची या वेली, तया महत्ब्रह्मा ते व्याली दैविकी इच्छा. हा तुझा महिमा कसा आहे? तर अनेक प्रकारच्या सृष्टीच्या वोळी म्हणजे रांगांच्या रांगा प्रगट होताना दिसतात. ही जी सृष्टीची रचना आहे, ह्या ज्या सृष्टीच्या रांगा प्रगट होताना दिसतायत, त्याच्यामध्ये भूतग्रामाच्या वेली पसरती. ही भूतसृष्टीची गावच्या गाव पसरतायत. ती जणू काही ज्याप्रमाणे वेली उगवाव्या, वेली पसराव्या, त्याप्रमाणेच दिसतायत. ही नाना सृष्टीची रचना
या भूतग्रामाच्या वेली ज्याच्यातून प्रगट झाल्या ते महद्ब्रह्म अर्थात भगवंताची महामाया. परंतु ह्या महामायेतून हे जरी प्रगट झालं तया महद्ब्रह्मा ते व्याली या महाब्रह्माला, या महद्ब्रह्माला, महामायेला ही जी इच्छा झाली ती इच्छा सुद्धा मुळात कुठून प्रगट झाली? दैविकी इच्छा. भगवंता, मुळात ही तुझीच इच्छा, म्हणून ही महद्ब्रह्मरूपी माया व्याली तिने जन्माला घातलं ह्या सृष्टीला, ह्या भूतग्रामांना. परंतु हा देव, हा भगवंत तू कसा आहेस? देवो निस्सीम तत्व सदोदितो, देवो निस्सीम गुण अनंतु, देवो निस्सीम साम्य सततु नरेंद्र देवांचा. परंतु हे देवा तू कसा आहेस? तर तू परमतत्व आहेस, जे सदोदित आहे आणि अमर्याद आहे. हे देवा, तुझ्या गुणांचं वर्णन काय करू? ते अनंत आहेत आणि अमर्याद आहेत. देवो निस्सीम तत्व सदोदितु, देवो निस्सीम गुण अनंतु. तुझी साम्य अवस्था, त्याचं वर्णन मी काय करणार? ती तर सतत आहे आणि ती सुद्धा अमर्याद आहे. असा हा तू देवांचा देव आहेस. जी तू त्रिजगतीये बोलावा, अक्षर तू सदाशिवा, तुची संता संत देवा, तयाही अतीत ते तू. अर्जुन अंतःकरणापासून भगवंताची स्तुती करतोय. भगवंताच्या खऱ्या स्वरूपाची त्याला जी जाणीव होतीये, ती जाणीव या शब्दांद्वारे, भावनांद्वारे तो व्यक्त करतोय. तो म्हणतोयस, ह्या संपूर्ण जगताला तू ओलावा आहेस, म्हणजे तूच तर खरा जिव्हाळा आहेस, तूच तर अत्यंत जवळचा आहेस. कोणाला? तर ह्या संपूर्ण त्रैलोक्याला. तुझा कधीच नाश होणं शक्य नाही असा तू अक्षर आहेस, असा तू सदाशिव आहेस, अविनाशी आहेस. असणं आणि नसणं हे सुद्धा दोन्ही देवा तूच आहेस आणि असण्याच्या आणि नसण्याच्या पलीकडे सुद्धा तूच आहेस. तूची संता संत देवा, तयाही अतीत ते तू. तू प्रकृती पुरुषांचिया आदी, तू प्रकृती पुरुषांचिया आदी, जी महत्तत्वा तूंची अवधी, स्वये तू अनादी पुरातन. हे भगवंता, परम पुरुष आणि परम प्रकृती ह्याच्या सुद्धा अगोदर तूच आहेस. तूच सर्वांचं कारण आहेस. महत्तत्वांना आधार आणि महत्तत्वांना जन्माला घालणारा सुद्धा तूच आहेस. स्वये तू अनादी पुरातन. ज्याला अनादी म्हणतात, पुरातन म्हणतात, असा साक्षात स्वये तूच आहेस. तू सकळ विश्व जीवन, जीवांसी तूची निधान, भूत भविष्याचे ज्ञान तुझ्याची हाती. संपूर्ण विश्वाचं जे जीवन आहे ते जीवन तूच आहेस. त्याचबरोबर संपूर्ण विश्वातल्या जीवसृष्टीला जो आधार आहे, तो आधार सुद्धा तूच आहेस. भूत भविष्याचं ज्ञान जर कोणाला असेल, ते जर कोणाच्या हाती असेल, तर तोही तूच आहेस. जी श्रुतीची आलोचना, जी श्रुतीची आलोचना, स्वरूप सुख तूची अभिन्ना, त्रिभुवनाची आयतना आयतन तू. हे भगवंता, साक्षात श्रुतीचे लोचन, श्रुतीची दृष्टी जर कोण असेल तर तीही तूच आहेस. ज्या श्रुतींमुळे तुझं साक्षात ज्ञान होतं, तुझ्याबद्दल पूर्णपणे समाधान होतं, त्या श्रुतींचे डोळे तूच आहेस. एवढंच नाही तर स्वरूपाचा अनुभव आणि स्वरूपाच्या अनुभवामुळे प्राप्त होणारं आत्मसुख हे दोन्हीही तूच आहेस. स्वरूप सुख तूची अभिन्ना.
आणि एवढंच नाही तर ह्या त्रैलोक्याला आधार, आयतना म्हणजे आधार, ह्या त्रैलोक्याचा आधार आणि त्या आधाराला सुद्धा आधार तूच आहेस. अर्जुनाला थोडक्यात आता समजतच नाहीये की भगवंताची मी कुठल्या प्रकारे स्तुती करू शकतोय. समजत नाहीये म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे माऊली, कितीही स्तुती केली तरी अर्जुनाचं समाधानच होत नाहीये. पुढे अर्जुन म्हणतोय, म्हणोनी जी परम तू ते म्हणिजे महाधाम. असा हा जो तू परम आहेस, म्हणोनी जी परम तू ते म्हणिजे महाधाम. कल्पांती महद ब्रह्म तुझ माझी रिघे. म्हणून हे देवा, तू परम आहेस, सर्वश्रेष्ठ आहेस. आणि एवढंच नाही तर संपूर्ण विश्वाचं, संपूर्ण असण्याचं जे विश्रांती स्थान आहे, वसती स्थान आहे, ते महाधाम सुद्धा तूच आहेस. कल्पांताच्या शेवटी हे महद्ब्रह्म म्हणजे तुझी महामाया सुद्धा ज्या ठिकाणी वसतीला येते ते ठिकाण सुद्धा तूच आहेस. कल्पांती महद्ब्रह्म तुझ माझी रिगे. किंबहुना तुवा देवे विश्व विस्तारिले आहे आघवे. तरी अनंत रूपा वानावे कवणे तू ते. म्हणूनच किंबहुना म्हणजे बहुधा नाही तर संपूर्ण प्रचिती घेतल्यानंतर अर्जुन म्हणतोय की भगवंता, हे संपूर्ण विश्व तुझाच विस्तार आहे. देवा, हे संपूर्ण विश्व तुझं स्वरूप आहे. तूच या जगाच्या रूपाने प्रगट झाला आहेस. तेव्हा मी कुठल्या रूपाने हे अनंता तुझं वर्णन करावं? त्यासाठी माझी वाणी समर्थ नाही. तरी अनंत रूपा वानावे कवणे तू ते. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.